मित्रांनो, आई-वडिलांची माया ही जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मनातल्या भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रेरणादायी आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या कथा कलश मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. एका छोट्याशा गावात पार्वतीबाई नावाच्या एक वृद्ध माऊली राहत होत्या. पांढरे झालेले केस, चेहऱ्यावर अनुभवाच्या सुकलेल्या सुरकुत्या, पण डोळ्यात मात्र अजूनही आपल्या मुलांबद्दलची ओढ कायम होती. पार्वतीबाईंना 3 मुलगे होते. मोठा रघुनाथ, मधला विठ्ठल आणि सर्वात धाकटा सयाजी. पतीच्या निधनानंतर पार्वतीबाईंनी काबाड कष्ट करून, शेतात राबून आणि प्रसंगी उपाशी पोटी राहून या 3ही मुलांना शिकवले, मोठे केले. त्यांना वाटले होते की म्हातारपणी ही 3 मुले मिळून आपली काठी बनतील. पण नियतीचे चक्र उलटे फिरले. मुले मोठी झाली, त्यांची लग्ने झाली आणि मग सुरू झाला स्वार्थाचा खेळ. 3ही मुलांनी आपापली घरं वेगळी केली. रघुनाथ शहरात मोठा सरकारी नोकर झाला. विठ्ठलने गावातच मोठा वाडा बांधला आणि सयाजी मात्र एका लहानशा झोपडीत आपल्या पत्नी आणि मुलासह राहू लागला. पार्वतीबाईंसाठी त्यांच्या 3ही मुलांनी मिळून गावाच्या वेशीवर असलेल्या जुन्या पडक्या घरात राहण्याची सोय केली होती. आज पार्वतीबाईंचे वय 75च्या पुढे गेले होते. गुडघेदुखीमुळे त्यांना साधे चालणंही कठीण झाले होते. घरात पाणी भरण्यापासून ते स्वतःचे जेवण बनवण्यापर्यंत सर्व कामे त्यांना एकटीलाच करावी लागत. कधीकधी तर घरात पीठ नसायचे, तेव्हा त्या फक्त पाणी पिऊन झोपून राहत. पण त्यांना त्या गरिबीपेक्षा जास्त त्रास त्यांच्या मुलांच्या विरहाचा होत असे. माझा रघुनाथ आज येईल का? विठ्ठलने माझी आठवण काढली असेल का? असे प्रश्न त्यांना रोज पडत. पण महिना कुणाचेच दर्शन नसायचे. एके दिवशी पार्वतीबाईंना खूप ताप आला. अंगात त्राण उरला नव्हता. त्यांना वाटले की आता आपण जास्त काळ जगणार नाही. मरण्यापूर्वी एकदा तरी आपल्या मुलांच्या घरात राहावे, नातवंडांशी खेळावे, अशी त्यांची इच्छा प्रबळ झाली. त्यांनी आपला जुना निळा पदर सावरला, एक लाठी हातात घेतली आणि ठरवले की आज आपण मोठ्या मुलाकडे, रघुनाथकडे जायचे. तो मोठा आहे, तो नक्कीच मला समजून घेईल. या आशेने त्या थरथरत्या पायांनी शहराच्या दिशेने निघाल्या. रघुनाथ शहरात एका आलिशान बंगल्यात राहत होता. पार्वतीबाई लाठी टेकवत दुपारी 12च्या सुमारास तिथे पोचल्या. उन्हामुळे त्यांचा जीव कासावीस झाला होता. बंगल्याच्या दरवाजावरची बेल त्यांनी वाजवली. रघुनाथची पत्नी सुलोचना बाहेर आली. पार्वतीबाईंना त्या अवस्थेत पाहून तिच्या कपाळावर आठ्या आल्या. अहो, आई आल्या आहेत, सुलोचनाने आत ओरडून सांगितले. रघुनाथ बाहेर आला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. उलट एक प्रकारची भीती होती. आई, तू इथे कशी? काही सांगून यायचे ना? रघुनाथने विचारले. पार्वतीबाईंनी दम घेत उत्तर दिले. बारा, खूप दिवसांपासून तुमची आठवण येत होती. प्रकृती पण नीट नसते ग, म्हणून म्हटले काही दिवस तुमच्याकडे येऊन राहावे. रघुनाथने नाईलाजाने त्यांना आत घेतले. पण घराचे वातावरण पूर्णपणे बदललेले होते. पार्वतीबाईंसाठी सोफ्यावर बसणंही कठीण होते, कारण त्यावरची महागडी कव्हर खराब होतील अशी सुलोचनाला भीती होती. रात्री जेवणाच्या वेळी पार्वतीबाईंच्या हाताला कंप सुटत असल्यामुळे थोडेसे वरण टेबलावर सांडले. सुलोचना लगेच चिडून म्हणाली, बघा ना हो, ही शहरातली घरं अशी नसतात. आम्हाला स्वच्छता लागते. रघुनाथने आईकडे बघून एकदाही विचारले नाही की आई, तू जेवलीस का? तो आपल्या कामात आणि लॅपटॉपमध्ये व्यस्त होता. पार्वतीबाईंना हॉलमधील एका कोपऱ्यात गादी टाकून झोपायला सांगितले गेले. रात्रभर त्यांना खोकला येत होता. पण सुलोचना आतून ओरडली, अहो आईंना सांगा जरा हळू खोकायला, मुलांची झोप मोड होतीये. पार्वतीबाईंना त्या रात्री झोप लागली नाही. ज्या मुलाला त्यांनी कडेवर घेऊन वाढवले तो आज त्यांना एका रात्रीसाठी सहन करू शकत नव्हता. सकाळी चहा देताना सुलोचना म्हणाली, आई, खरं तर आमचं घर खूप लहान आहे. पाहुणे येणार आहेत. तुम्ही विठ्ठलकडे गेलात तर बरं होईल. त्याचा वारा मोठा आहे. पार्वतीबाईंच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी आपल्या पिशवी उचलली आणि काहीही न बोलता तिथून निघाल्या. पार्वतीबाई पुन्हा चालत विठ्ठलच्या वाड्यावर पोहोचल्या.
विठ्ठल हा गावातील प्रतिष्ठित माणूस झाला होता. त्याचा मोठा वाडा होता, नोकर चाकर होते. त्याला वाटले आई आलीये म्हणजे आता काहीतरी खर्च वाढणार. आई, दादाच्या घरून कधी आलीस? विठ्ठलने बसले बसले विचारले. त्याने पाणीही विचारले नाही. पार्वतीबाईंनी शांतपणे सांगितले, बाळा, तिथे जागा नव्हती म्हणून इकडे आले. विठ्ठलची पत्नी मालती अत्यंत कडक स्वभावाची होती. तिने आईंना जुन्या गोठ्याजवळच्या खोलीत राहण्यास सांगितले. तिथे शांतता असते, तुम्हाला त्रास होणार नाही, असे तिने वरवरचे कारण दिले. विठ्ठलच्या घरी भरपूर दूध दुभते होते, पण पार्वतीबाईंना मात्र रात्रीच्या 2 कोरड्या भाकऱ्या आणि चटणी दिली जाई. पार्वतीबाईंना त्यांच्या नातवाशी, विठ्ठलच्या मुलाशी बोलायची खूप इच्छा होती, पण मालती त्याला आईंच्या जवळ जाऊ देत नसे. आजी जुन्या विचारांची आहे, तुला काहीतरी उलटं शिकवेल, असे ती त्याला सांगे. एके दिवशी वाड्यात सत्यनारायणाची पूजा होती. गावातील सर्व मंडळी आली होती, पण पार्वतीबाईंना मालतीने खोलीबाहेर येऊ दिले नाही. तुम्ही बाहेर आलात की तुमचं जुनं रूप पाहून लोक विचारतील की ही कोण? आम्हाला लाज वाटते. हे शब्द पार्वतीबाईंच्या काळजाला आरपार टोचले. ज्या आईने त्यांना वाढवताना कधी आपली लाज बाळगली नाही, तीच आई आज मुलांसाठी लज्जास्पद ठरली होती. 5-6 दिवसानंतर विठ्ठल त्यांच्या खोलीत आला. आई, आता तू सयाजीकडे का जात नाहीस? तो पण तुझाच मुलगा आहे ना. आमचं आता शेतीचं काम सुरू झालंय, आम्हाला तुझी सोय करणं जमणार नाही. पार्वतीबाईंना समजले की इथेही आता आपली जागा उरलेली नाही. त्यांनी आपली लाठी उचलली आणि निमूटपणे धाकट्या सयाजीच्या घराकडे पाय वळवले. सयाजी सर्वात लहान होता. त्याची परिस्थिती बेताचीच होती. तो मजुरी करायचा. त्याची पत्नी यमुना खूप कष्टाळू आणि साधी होती. जेव्हा पार्वतीबाई त्यांच्या झोपडीबाहेर पोचल्या तेव्हा सयाजी शेतातून परत येत होता. आपल्या आईला वेशीवर पाहून सयाजीने डोक्यावरची मोळी खाली टाकली आणि पळत जाऊन आईला घट्ट मिठी मारली. आई, तू अशी अचानक? यमुना, अगं बघ, आई आलीये. सयाजीचा आवाज आनंदाने भरलेला होता. यमुनाने लगबगीने बाहेर येत आईंचे पाय धरले. आई, आत या. किती ऊन लागले तुम्हाला? तिने लगेच त्यांना पाणी दिले. पंख्यानं वारा घातला. तिथे ना मोठा बंगला होता ना सोफा, पण जमिनीवर घातलेल्या सतरंजीवर पार्वतीबाईंना जे सुख मिळाले ते त्या आलिशान बंगल्यात मिळाले नव्हते. यमुनाने लगेच गरम पिठलं आणि भाकरी केली. सयाजी स्वतः आईला घास भरवू लागला. आई, तू आता कुठेही जायचं नाहीस. हे घर लहान आहे पण तुझं आहे, सयाजी म्हणाला. पार्वतीबाईंना गहिवरून आले. त्यांचा छोटा नातू गण्या त्यांच्या कुशीत येऊन बसला. आजी, तू मला गोष्ट सांगणार ना? त्यानं विचारले. पार्वतीबाईंच्या डोळ्यातले अश्रू आता सुखाचे होते. सयाजीच्या घरात गरिबी होती, पण प्रेमाचा ओलावा इतका होता की पार्वतीबाईंना तिथे राहताना आपली सगळी दुःखे विसरल्यासारखी वाटली. त्यांना समजले की माणसाचे घर श्रीमंत असून चालत नाही, त्याचे मन श्रीमंत असावे लागते. काही महिने उलटले. पार्वतीबाई सयाजीकडे खूप सुखात होत्या. सयाजी आणि यमुनाने त्यांची मुलाप्रमाणे सेवा केली, पण पार्वतीबाईंची प्रकृती आता अधिकच खालावत चालली होती. त्यांना आता अंथरुणावरून उठणेही कठीण झाले होते. यमुना त्यांचे कपडे धुण्यापासून त्यांना अंघोळ घालण्यापर्यंत सर्व सेवा निष्ठेने करत होती. एके दिवशी पार्वतीबाईंनी आपल्या 3ही मुलांना निरोप धाडला की मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, शेवटचे भेटायला या. 3ही मुले आणि सुना सयाजीच्या झोपडीत जमा झाल्या. रघुनाथ आणि विठ्ठल एकमेकांशी कुजबुजत होते. आई आता मरणार वाटते, उगाच कशाला बोलावले असेल? पार्वतीबाईंनी सर्वांना जवळ बोलावले आणि क्षीण आवाजात म्हणाल्या, बाळांनो, मी तुमच्या तिघांची ही घडी जाऊन परीक्षा घेतली. मला बघायचे होते की माझ्या कष्टाचे मोल तुम्हाला किती आहे. सयाजीने आणि यमुनाने मला आई म्हणून सन्मान दिला, पण तुम्ही दोघे मात्र संपत्तीच्या नशेत आंधळे झाला होतात. रघुनाथ आणि विठ्ठल खालच्या मानेने ऐकत होते. पार्वतीबाई पुढे म्हणाल्या, लोकांना वाटते की माझ्याकडे काहीच नाही, पण जेव्हा तुमचे वडील गेले
तेव्हा त्यांनी माझ्याकडे गुप्त ठेवा सोपवला होता, जो मी आजपर्यंत जपून ठेवलाय. संपत्ती हा शब्द ऐकताच रघुनाथ आणि विठ्ठलचे कान टवकारले. त्यांच्या डोळ्यात चमक आली. पार्वतीबाईंनी सयाजीला सांगितले, बाळा, आपल्या जुन्या पडक्या घराच्या मागील कोपऱ्यात एक तुळशीचे वृंदावन आहे. तिथे खाली 3 फूट खड्डा खणला तर तुला एक तांब्याची कळशी मिळेल. हे ऐकताच रघुनाथ आणि विठ्ठल लगबगीनं उठले. आम्ही जातो खणायला. ते दोघेही सयाजीला बाजूला ढकलून पळाले. सयाजी मात्र आपल्या आईचा हात हातात धरून तिथेच बसून राहिला. त्याला संपत्तीची ओढ नव्हती, त्याला आपली आई हवी होती. रघुनाथ आणि विठ्ठलनं वेड्यासारखे ते वृंदावन खोदले. तासाभराच्या मेहनतीनंतर त्यांना खरोखरच एक जड तांब्याची कळशी सापडली. त्यांना वाटले यात सोन्याची नाणी असतील. त्यांनी घाईघाईनं कळशीचे झाकण उघडले. पण आत काय होते? आत सोन्याची नाणी नव्हती. त्यात पार्वतीबाईंच्या लग्नातले काही जुने चांदीचे दागिने आणि एक पत्र होते. पत्रात लिहिले होते, बाळांनो, खरी संपत्ती ही सोने चांदी नसते, तर आईवडिलांचे आशीर्वाद असतात. ज्यांनी मला म्हातारपणात सांभाळले, हा ठेवा त्यांचाच आहे. आणि सयाजी, तुझ्यासाठी मी गावातील माझी 5 एकर जमीन, जी मी कोणालाही सांगितली नव्हती, ती तुझ्या नावे केली आहे, कारण तूच तिचा खरा वारस आहेस. हे वाचल्यावर रघुनाथ आणि विठ्ठलला स्वतःचीच लाज वाटली. ते परत सयाजीच्या झोपडीत आले. त्यांचे चेहरे पडलेले होते. पार्वतीबाईंनी त्यांच्याकडे पाहिले आणि एक मंद हास्य दिले. बाळांनो, पैसा येतो आणि जातो, पण आई पुन्हा मिळत नाही, त्या म्हणाल्या. त्याच रात्री पार्वतीबाईंनी जगाचा निरोप घेतला. पण जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. त्यांनी सयाजीच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. सयाजी आणि यमुना ढसाढसा रडत होते. रघुनाथ आणि विठ्ठल मात्र कोपऱ्यात उभे राहून आपल्या कर्मावर रडत होते. गावातील लोक पार्वतीबाईंच्या अंत्ययात्रेला जमले होते. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा होती की पार्वतीबाईंनी खरोखरच सोन्यासारखा मुलगा कमावला होता. सयाजीने आपल्या आईचे सर्व विधी पूर्ण श्रद्धेने केले. पार्वतीबाईंच्या निधनानंतर सयाजीला ती 5 एकर जमीन मिळाली. पण त्याने ती जमीन एकट्याने वापरली नाही. त्याने तिथे एक मातृसेवा नावाचे वृद्धाश्रम बांधले. ज्या आयांना आपल्या मुलांनी नाकारले, त्या इथे माझ्या आईप्रमाणे राहतील, असे सयाजीने जाहीर केले. रघुनाथ आणि विठ्ठल यांच्या धंद्यात नंतर खूप नुकसान झाले. त्यांच्या मुलांनीही त्यांच्याशी तसेच वागायला सुरुवात केली, जसे ते आपल्या आईशी वागले होते. तेव्हा त्यांना पार्वतीबाईंच्या शब्दांची किंमत कळाली. ते दोघेही सयाजीकडे आले आणि त्यांनी माफी मागितली. सयाजीने त्यांना माफ केले, पण एक अट घातली. जर तुम्हाला खरोखर पश्चात्ताप झाला असेल तर रोज या आश्रमात येऊन इथल्या वृद्धांची सेवा करा. अशा प्रकारे पार्वतीबाईंच्या त्या एका निर्णयाने केवळ सयाजीचे आयुष्यच बदलले नाही, तर त्यांच्या इतर 2 मुलांच्या मनातील मळभही दूर झाले. तात्पर्य: आई वडील हे ओझे नसून ते आशीर्वाद असतात. जो त्यांची मनापासून सेवा करतो त्याला